भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नव्या व्यापार आणि कृषी संबंधित करारावर नाशिक जिल्ह्याच्या येवलामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। हा करार शेती क्षेत्रासाठी घातक ठरणार आहे आणि ह्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान होईल अशी भीती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांचं वाटोळं करणारं करार अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातून दिल्या जात आहेत। मी एक शेतकरी किरण वामनराव भालेराव। अमेरिकेचा जो करार झालेला आहे तो शेतकऱ्याला मारक आहे। आपला माल तिकडे जातो तो त्याला 18% त्यांचा माल येतो तो त्याला 0% टॅक्स, आपला माल तिकडे जातो त्याला 18% टॅक्स लावता। याच्यामुळे शेतकऱ्यांचं वाटोळं होणार आहे। आणखी हा करार जो केलेला आहे तो शेतकऱ्याच्या कोणत्याही फायद्याचा नाही, त्याच्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा। मी सायगावचा एक शेतकरी वसंत धनाजी खैरनार, राहणार सायगाव। तर शेतकरी नात्यानं मी सांगू इच्छितो की हा जो भारत अमेरिकेचा हा जो व्यापार करार झालेला आहे तर त्याच्यावर उलट सुलट जरी प्रतिक्रिया आज पूर्ण देशात उमटत असल्या तरी पण शेतकरी म्हणून आणि एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून माझं जे निरीक्षण मत आहे ते मी हेच सांगू शकतो की हा शेतकऱ्यांच्या मुळावरच हा करार येणार आहे। कारण अमेरिका ते त्यांनी जे आता त्यांचा जो आयात माल ते त्यांनी शून्य केलेलं आणि आपलं 18%। तर याचा सरळ अर्थ आहे का आपला त्या अमेरिकेच्या आणि त्या प्रबळ शेतकऱ्याच्या त्यांचा माल इथं येणार आणि त्या स्पर्धेमध्ये आपला गरीब शेतकरी टिकू शकणार नाही। कारण तिथली परिस्थिती वेगळी, तिथं मोठमोठं यांत्रिकीकरण आहे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आहे, GM पिकं आहे आणि या स्पर्धेमुळे मध्ये आपला गरीब शेतकरी कसा काय टिकणार आहे। तर या करारामुळं शेतकऱ्यांचं भरपूर वाटोळं होणार आहे। तो करार झाल्यात आज देशामध्ये सर्व मालाचे भाव पडलेले आहे आणि इथून पुढे ही परिस्थिती जास्त भयानक होईल। आणि आता त्यांनी एक पाऊल टाकलं तर ते हळूहळू तर पूर्ण आपल्या देशाला शेतकऱ्यांच्या मुळावरच येणारा हा करार राहील, त्यात कुठलीही शंका नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे।